हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण खूप इझी आणि पटकन होणारे पण खूप टेस्टी असणारे 3 प्रकारचे एक सँडविच बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला वाटीमध्ये 2 अंडी फोडून घ्यायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा. त्यानंतर आपल्याला लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत. थोडासा ऑरेगॅनो टाकायचा आहे जो कम्प्लिटली ऑप्शनल आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे आणि वाटीने किंवा ग्लासने आपल्याला ब्रेडचा अशा प्रकारे मधला पार्ट काढून घ्यायचा आहे. आता गॅसवरती पॅन ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे आणि ते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ब्रेडचा मधला पार्ट काढल्यानंतर जो रिमेनिंग पार्ट राहतो असे 2 ब्रेड आपल्याला या पॅनमध्ये ठेवायचे आहेत. आता मधल्या मोकळ्या सर्कलमध्ये आपल्याला एग ओतून घ्यायचा आहे. ब्रेडचा जो पार्ट आपण कट करून बाजूला ठेवलेला होता आता तो आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. आता शिल्लक राहिलेलं एग आपल्याला ब्रेडवरती टाकून घ्यायचं आहे. आता परत एकदा थोडंसं बटर टाकायचं आहे आणि आपला ब्रेड छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे. ब्रेड पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता दोन्ही ब्रेड आपल्याला एकावर एक ठेवायचे आहेत. ते मधून कट करायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती इझिली आपलं मस्त सँडविच तयार आहे. आता हे सँडविच आपण सर्व करून घेऊयात. मी हे केचप बरोबर सर्व करणार आहे. आपलं खूप टेस्टी पहिलं सँडविच तयार आहे. आता आपण दुसऱ्या सँडविचची रेसिपी बघूया. मी 3 एग उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे काटे चमच्याने आपल्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट टाकायचं आहे. थोडंसं ऑरेगॅनो टाकायचं आहे आणि मेयोनीज टाकून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर आणि मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला चीज घ्यायचं आहे आणि चीज आपल्याला त्याच्यामध्ये किसून टाकायचं आहे. चीज ऑप्शनल आहे, तुम्ही आवडत असेल तर टाका किंवा स्किप केलं तरी चालेल. आता आपल्याला 2 ब्रेड घ्यायचे आहेत आणि त्याचा कडेचा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता या दोन्ही ब्रेडला आपण जे एग बनवलेलं आहे ते आपण लावून घेणार आहोत. आता याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स ठेवू शकता. काकडी, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची. मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची ठेवून घेतलेली आहे. एका ब्रेडवर दुसरा ब्रेड ठेवायचा. पॅनमध्ये बटर टाकायचं, सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हा ब्रेड ठेवून आपल्याला दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मधून कट केलं की आपलं दुसरंही मस्त सँडविच सर्व करण्यासाठी रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता की आपलं किती क्रीमी आणि टेस्टी हे सँडविच दिसत आहे. हे सँडविच सर्व केल्यानंतर आता आपण तिसऱ्या टाईपचं सँडविच तयार करायला घेऊयात.
आता परत एकदा आपण 2 एग फोडून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत. थोडासा ऑरिगॅनो टाकायचा आहे. चवीसाठी मीठ टाकायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे. त्याच्यावरती 1 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एग टाकून घेऊन त्याचं छान ऑमलेट बनवायचं आहे. आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे. आता त्याच्यावरती आपण ब्रेड ठेवूया. आता आपल्याला ब्रेड आणि ऑमलेट फ्लिप करून घ्यायचं आहे. ऑमलेटचा कडेचा पार्ट आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्या आवडीच्या भाज्या ठेवायच्या आहेत. मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची ठेवली आहे. आता त्या ऑमलेटवरती आपल्याला अजून एक ब्रेड ठेवायचा आहे आणि ब्रेड दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपलं तिसरं एक सँडविच देखील तयार आहे. हे पण मी कट करून त्याच्यावरती केचप टाकून घेतलेलं आहे. आपले 3ही सँडविच तयार झालेले आहेत. या तिन्हीमधलं तुमचं कुठलं फेवरेट होतं मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.